तर दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार जंतर मंतर मैदानावर आंदोलन होणार आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या, अभिजित दिपके यांनी हे आवाहन केले। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली आहे। दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांचा सध्या मोठा फौजफाटा आपण पाहतोय। येताना एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या असं दिपके यांनी आवाहन केलेलं आहे। दिल्ली विमानतळावर सध्या ते दाखल झालेले आहेत, मात्र सध्या अजून ते बाहेर आलेले नाहीयेत। दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचा हा एल्गार या ठिकाणी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरचे मूळ रहिवासी असलेले अभिजित दिपके हे आज मायदेशी परततायत, मात्र कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी सर्व आंदोलकांना केलेलं आहे। सध्या ते दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। दिल्लीतील जंतर मंतर येथे त्यांनी आंदोलनाची आज हाक दिलेली आहे। नीट आणि अन्य परीक्षांवरून झालेल्या गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यासाठीच आज हे आंदोलन होतोय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक दिपके हे विमानतळावर दाखल झालेत, मात्र अद्याप बाहेर आलेले नाहीयेत। काय सध्या सुरू आहे तिथे? ऋषाली, अगदी काही मिनिटांमध्ये, पुढच्या काही मिनिटांमध्ये अभिजित दिपके जे आहेत ते इथनं 6 नंबरचं जे गेट आहे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं तिथून बाहेर येतील। काही वेळापूर्वी ते आम्हाला माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये दिसलेले देखील होते, कारण ते ज्यावेळी 7:37 दिल्ली विमानतळावरती लँड झाल्याच्या नंतर त्यांनी दिल्ली पोलिसांची विमानतळावरतीच भेट घेतली आणि पोलिसांना ज्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनासंदर्भात त्यांनी परवानगी मागितली। आता जी माहिती मिळते ऋषाली, त्या माहितीनुसार अभिजित दिपके यांना जंतर मंतरवरती आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आता अभिजित दिपके हे परवानगी मागण्यासाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाणार नाहीत, तर थेट इथूनच म्हणजे दिल्ली विमानतळावरनं थेट ते जंतर मंतरवरती आंदोलनासाठी पोहोचतील आणि त्या ठिकाणी अभिजित दिपके असतील की त्यांच्या सहकार्याकडनं खरं तर हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। जी चर्चा होती की दिल्ली पोलिसांकडनं यांना आंदोलनाची परवानगी मिळते की नाही हे बघणं महत्त्वाचं होतं, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। मात्र आता दिल्ली पोलिसांना त्यांना काही नियम आणि अटी घालून आंदोलनाची खरं तर परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आज दिवसभर कशा पद्धतीने अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते आंदोलन करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विनोद, आपला कॅमेरामन ऋषाली खरं तर दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आतमध्ये ज्या ठिकाणी अभिजित दिपके आलेले आहेत त्यांना दाखवण्याचा कॅमेराच्या माध्यमातून विनोद प्रयत्न करतोय। आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून की अभिजित दिपके हे अगदी काही मीटरच्या अंतरावरती खरं तर या ठिकाणी आहेत आणि पुढच्या काही सेकंदामध्ये ते इथून बाहेर येतील। आता इथून खरं तर त्यांना दिल्ली पोलिसांची सिक्युरिटी दिली जाऊ शकते आणि पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्येच अभिजित दिपके हे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनासाठी खरं तर पोहोचणार आहेत। ऋषाली, ज्या पद्धतीनं नीट असेल त्यानंतर इतर ज्या पेपर फुटी झालेली होती त्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवरती धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय, त्यांच्या राजीनाम्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं कॉकरोच जनता पार्टी यांच्याकडनं केली जात होती आणि तशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात होती। मात्र मागणीला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न आल्यामुळे किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यामुळे आंदोलनाची एक हाक जी आहे ती खरं तर या ठिकाणी अभिजित दिपके असतील, कॉकरोच जनता पार्टी असेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे दिली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। अनेक लोक जे आहेत ते दिल्लीमध्ये खरं तर आंदोलनासाठी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे जेनजी पिढीमधील अनेक तरुण असतील, त्यानंतर सामाजिक क्षेत्र असेल, विविध क्षेत्रामधील अनेक लोक जे आहेत ऋषाली ते आंदोलनासाठी खरं तर पोहोचल्याचं बघायला मिळते। महाराष्ट्रातनं जर सांगायचं झालं तर विजय कुंभार जे सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातील, ते देखील या ठिकाणी आंदोलनासाठी समर्थन देण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यानंतर अंजली दमन ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यासह सगळ्याच अनेक लोक जे आहेत ते अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ खरं तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ऋषाली, अभिजित दिपके आणि महाराष्ट्राचं एक नातं आहे, कारण अभिजित दिपके हे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील खरं तर हिंगोली या ठिकाणचे आहेत आणि पण मागच्या काही काळापासून ते खरं तर नोकरी निमित्त असेल किंवा इतर गोष्टींसाठी परदेशामध्ये होते। मात्र आज त्यांनी परदेश सोडून भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मायदेशी खरं तर अभिजित दिपके जे आहेत ते पोहोचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पुढच्या काही मिनिटांमध्ये अभिजित दिपके जे आहेत ते खरं तर याच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 6 नंबर गेटवरनं बाहेर पडतील। पण अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलीस असतील, सीआरपीएफ असेल, यासह रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, या सगळ्या पोलीस यंत्रणांनी खरं तर तगडा बंदोबस्त दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूला तैनात केल्याचं चित्र आपल्याला खरं तर बघायला मिळते। ऋषाली, मी सांगतोय फक्त दिल्ली विमानतळच नाही तर दिल्ली विमानतळाच्या बाजूला जे
दिल्ली विमानतळ ते पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन असेल किंवा जंतर मंतर, हा साधारणतः 15 ते 16 किलोमीटरचा अंतर परिसर आहे। या 15-16 किलोमीटरच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती खरं तर पोलिसांचं बॅरिकेटिंग लावलं गेलेलं आहे। नाक्यावरती खरं तर पोलिसांकडनं चौकशी जी आहे ती केली जाते। पोलिसांकडनं सर्वसामान्य लोकांना म्हणजे दिल्ली विमानतळाकडे जे लोक येत आहेत त्यांची चौकशी केली जाते। जे आगमनाचं गेट आहे म्हणजे अरायव्हलचं गेट आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य म्हणजे साध्या गाड्या आहेत त्यांना सोडलं जात नाहीये, ही पोलिसांकडनं खबरदारी घेतली जाते। कारण पोलिसांनी आंदोलनाची परवानगी जंतर मंतर या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांनी किंवा ज्यांनी आंदोलन करायचं आहे त्यांनी जंतर मंतर या ठिकाणी पोहोचावं। दिल्ली विमानतळावरती जर ते पोहोचले तर गडबड होऊ शकते, अशा पद्धतीची भीती खरं तर पोलिसांना आहे आणि म्हणूनच खरं तर पोलिसांनी हा तगडा बंदोबस्त तैनात केल्याचं बघायला मिळतंय। पुढच्या काही मिनिटांमध्ये अगदी काही मिनिटांमध्ये अभिजित दिपके हे या ठिकाणी बाहेर पडतील, त्यासाठी आपण बघू शकतो वृषाली की पोलिसांचा बंदोबस्त आहे, सीआरपीएफचे जवान देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि अभिजित दिपके कुठल्याही क्षणी बाहेर पडतील। त्यांना घेण्यासाठी त्यांच्या पक्षाचे जे स्पोक्स पर्सन आहेत रांका ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत अभिजित दिपके या ठिकाणाहून थेट आता जंतर मंतर या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांचं आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळे अभिजित दिपके पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर पडतील। बाहेर पडल्याच्या नंतर त्यांचं आंदोलन आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे जातं हे बघणं खरं तर वृषाली महत्वाचं असणार आहे। कारण ज्या पद्धतीनं अभिजित दिपके असतील किंवा जेनजेपीडीकडे कारण ज्या पद्धतीनं पेपर फुटलेला होता नीटचा, नक्कीच प्रमोद तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत, कोणत्याही क्षणी ते बाहेर येऊ शकतात आणि थेट ते जंतर मंतरवर जाणार आहेत। त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे अशी माहिती मिळतेय। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी हे अभिजित दिपके यांच्या काकांसोबत संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। दिपके यांच्या काकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। भीती म्हणजे सर त्यांना अटक करू शकतात, हे भाजप सरकार आहे, यांनी चांगल्याची वाट लावलेली आहे। आम्ही मध्यमवर्गीय लोकातून आहोत, फार आम्ही कष्ट काबाडा करून आमची फार बिकट परिस्थिती होती, कशी तरी आम्ही मुलं शिकवले। निमंत्रित सर मी आज 4 दिवस झालं मी रिक्वेस्ट करतो की बाळा मला तुझ्याकडे यायचं आहे। 4 दिवस झालं फोन करतोय, फोन पण उचलत नाही। शेवटी मी काल 4 वाजेपर्यंत त्याला रिक्वेस्ट केली, जर फोन आला असता मेसेज केला असता अंकल तुम्ही या तर मी 100% गेलो असतो आणि जात होतो। 100% मला जायचं होतं। मला वाटत होतं बाबा घरचा एक तरी सदस्य त्याच्या पाठीमागे उभा राहावा, पण तसं त्याने आम्हाला कोणालाच बोलवलं नाही, ना आईवडिलाला, ना मला, ना भावाला, कोणालाच बोलवलं नाही। त्याचे फार मला दुःख वाटते आणि तो एकटाच आहे म्हणून त्याची खूप चिंता वाटते। दिल्ली विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय। अभिजित दिपके या दृश्यांमध्ये एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आहेत, ते सध्या पोहोचलेले आहेत। 7:45 वाजताच ते दिल्लीत दाखल झाले, मात्र अजूनही ते विमानतळाच्या बाहेर आलेले नाहीयेत। इथून ते थेट जंतर मंतरला जाणार अशी माहिती मिळते, कारण या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळालेली आहे। 16 मे 2026 म्हणजे अजून 1 महिना सुद्धा झालेला नाही। कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक चळवळ उभी करण्यात आली आणि त्या चळवळीला 1 महिनाही झालेला नाही। मात्र जर आपण पाहिलं तर देशभरातून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। म्हणजे 16 मेला ज्यावेळेला कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर आली त्यावेळेला काही तासामध्येच मिलियन्सवर त्यांचे फॉलोअर्स आहेत ते झालेले होते। अभिजित दिपके हे अचानक प्रकाश झोतामध्ये आले आणि ज्या पद्धतीनं नीट मधला जो प्रकार घडलेला आहे, नीट पेपर फुटी प्रकरणानंतर 5 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं आणि त्याच्यानंतर या आंदोलनाची घोषणा करण्यात आली। आणि थोडी पार्श्वभूमी जर आपण या चळवळीची पाहिली तर कॉकरोच जनता पार्टी हा काही राजकीय पक्ष नाही, कुठली संघटना नाही, ही एक चळवळ आहे अशा पद्धतीनं याचा उल्लेख जो आहे तो केला जातोय। आणि मूळ हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी या गावामध्ये पोहोचला आहे। आपण जर बघितलं तर या संतूक पिंपरी गावामध्ये जे आहेत ते ग्रामस्थांच्या वतीनं पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की या पोस्टरवरती पहिलं वाक्य आहे की एक लढा बेरोजगार युवकांसाठी कॉकरोच जनता पार्टीचा, संतूक पिंपरी भूमिपुत्र अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके। दुसऱ्या वाक्यामध्ये लिहिलं आहे की खाली शब्दांना आता धार येईल, अन्यायाचा हिशोब होईल, शांत बसलो होतो आजवर आता मात्र क्रांतीचा सूर्य होईल, तरुणाईचा हुंकार आहे, सरकारला दिलेला इशारा आहे, अशा आशयाचं बॅनर जे आहे ते याच